हॅलो एव्हरीवन. मागच्या वेळेस आपण राजकीय काय बघितलं तर घटक बघत होतो की राजकीय घटक काय करतात तर द्वितीय व्यवसायामध्ये काय करतात तर कसे परिणाम करत असतात. आता या राजकीय घटकांच्या नंतर पुढचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये बघा इतर घटक हा एक काय दिलेला आहे तर पॉईंट दिलेला आहे. पुढचा पॉईंट कोणता आहे तर इतर घटक. पुढचा पॉईंट बघा की इतर घटक. आता इतर घटक कोणकोणते येतं याच्यासाठी सुद्धा इतर घटक असणार आहेत का कोणते, तर त्याच्यामध्ये काय येतं बघा की त्या इतर घटकांमध्ये सगळ्यात पहिलं निघतं ते म्हणजे स्थान विभाजन. पहिले आता विभाजन या शब्दावरून तुमच्या लक्षात आलं असेल की त्याची काय करणे तर फोड करणे, त्याला काय म्हणतो आपण विभाजन करतो असं म्हणतो. आता बघा उद्योगधंदा स्थापन करत असताना स्थान विभाजन हा घटक त्याच्यामध्ये महत्त्वाचा का ठरतो तर बऱ्याच वेळा काय केलं जातं बघा की उत्पादने विविध टप्प्यात विकेंद्रित केली जातात बघा की उत्पादनं जे काय असतील ते आजूबाजूच्या परिसरामधनं काय केलं म्हणजे आता मला जर का मोटर उद्योग स्थापन करायचा तर त्या मोटर उद्योगासाठी लागणारं काय म्हणतो आपण काय म्हणतो बऱ्याचशा गोष्टी आहेत. लाईट्स असतील, बल्ब्स असतील किंवा त्याचे काय म्हणतो आपण वेगवेगळे पार्ट्स असतील. हे सगळे पार्ट्स जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी काय करतो आपण वितरित करतो किंवा त्याचं विकेंद्रीकरण करतो आणि तिथून ते काय केलं जातं तर कलेक्ट केले जातात आणि त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी काय होतात तर म्हणजे तो पूर्ण जे काय व्हेकल आहे ते काय होतं तर म्हणजे स्वरूपाला येतं नावारूपाला म्हणजे किंवा तयार होत असलेलं बघा मिळतं. मग याच्यामध्ये काय गोष्टी येतं याच्यामध्ये तर याच्यामध्ये बघा साधारणपणे की वाहतूक खर्च कमी करण्यासाठी हे काय केलं जातं तर विकेंद्रीकरण केलं जातं. वाहतूक खर्च कमी करून ह्या सगळ्या गोष्टी काय होतात तर चालू राहतात. उदाहरणार्थ जर का बघितलं आपण तर बघा मोबाईल्स असतील किंवा मोटर वाहन उद्योग असेल, मी आताच सांगितलं बघा मोटर वाहन उद्योगाचं हे त्याच्यामध्ये असलेलं बघा मी ते हे उद्योग बाजारपेठेजवळ स्थित असणे आवश्यक असते म्हणून यातील विविध उत्पादनात घटक वेगवेगळ्या टप्प्यांवर विभाजित करतात. उद्योगांना त्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदा मिळतो. आता उद्योगांना त्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदा मिळतो की साधारणपणे बाजारपेठेमध्ये हे उद्योगधंदे काय होतात तर स्थापन झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. बाजारपेठेमध्ये स्थापन झाल्यानंतर विकेंद्रीकरण त्याचं केल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारे काय होतं तर त्याच्यावरनं ट्रान्सपोर्ट जो कॉस्ट आहे ते कॉस्ट काय होते ते कमी होते. बघा एखादा अवजड गोष्ट तिथपर्यंत आणण्यासाठी लागणारा जो काही खर्च असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी येतं त्या काय असतात जास्त असतात, पण प्रत्येक ठिकाणाहून असे पार्ट जर का कलेक्ट केले आणि एकाच ठिकाणी ते काय केले म्हणजे कलेक्ट करून ते काय केले आपण तयार केलं तर त्याच्यापासून लागणारा खर्च सुद्धा काय होतं तर कमी होतं. म्हणजे ट्रान्सपोर्ट जो काय म्हणतो त्याचा खर्च काय होतो त्याच्यामध्ये कमी झाला बघायला मिळतो. म्हणजे विकेंद्रीकरण हे त्या गोष्टींसाठी असलेलं बघायला मिळते. त्याच्यानंतर ना उद्योगांचे केंद्रीकरण पुढचा आणखीन एक पॉईंट आहे बघा. सेकंड पॉईंट आहे एक म्हणजे स्थान विभाजन आणि दुसरा म्हणजे काय आहे उद्योगांचे केंद्रीकरण. आता सेकंड पॉईंट त्याच्यामधला आहे केंद्रीकरण. बघा केंद्रीकरण म्हणजे काय की उद्योगधंदे एकाच जागेवर किंवा एकाच परिसरात आणणे हे त्याच्यामधले. म्हणजे आपल्याला माहिती आहे की MIDC क्षेत्र जर का आपण बघितलं तर MIDC निघणारं जे काही उत्पादन आहे जे काही प्रोडक्ट येतं त्याचबरोबर त्याला लागून असणाऱ्या ज्या काही कंपन्या येतात त्या सुद्धा तिथं असणार. म्हणजे अगदी थोडक्यात सांगतो बघा की एखादा उद्योगधंदा जर का असेल तर त्या उद्योगधंद्यासाठी कोणकोणते पॉईंट किंवा काय म्हणतो कोणकोणती साधनं. आता कृषी उत्पादन आपण साधारणपणे बघूयात की कृषी उत्पादनासाठी मी काय करतो तर एखाद्या ट्रॅक्टरची काय करतोय आपण निर्मिती करतोय. मग ट्रॅक्टर फक्त विक्री करण्यापुरता म्हणजे ट्रॅक्टरचीच निर्मिती करून तिथं उपयोगाचा आहे का तर त्या ट्रॅक्टरच्या बरोबरच जर का त्याच्यासाठी लागणारं जे काय म्हणतो आपण बाकीच्या ज्या काही गोष्टी येतं म्हणजे नांगर असेल किंवा काय म्हणतो आपण पेरणी यंत्र असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी येतं त्या जर का त्याच एरियामध्ये जर का स्थापन झाल्या तर ते काय दिसतं आपल्याला बऱ्यापैकी सोयीस्कर दिसतं. कारण त्याचं काय होतं आपल्याला एकाच जागेवर म्हणजे एखादं जर का काय म्हणतो त्या ठिकाणी एखादा शेतकरी आला तर त्या एखाद्या शेतकऱ्याला ते एकाच जागेवर काय मिळतात अशा सगळी उत्पादनं जे काय असतील ते सगळी उत्पादनं एकाच जागेवर असलेली बघायला मिळतात किंवा सगळी उत्पादनं एकाच ठिकाणी काय होतात त्याला सहज अवेलेबल होतात किंवा मिळतात. म्हणजे बाजारपेठांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित काय होतात तर पुरवठा झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणून हे त्याच्यामध्ये आहे बघा की केंद्रीकरण. याच्यामध्ये दिलेलं आहे बघा की प्रदेशात कालांतराने इतर उद्योगधंदे स्थापन होतात असे जर का आहेतच आणि असेच म्हणजे काय म्हणू आपण की एखादा उद्योगधंदा जर का ते एखाद्या ठिकाणी स्थापन होतोय तर बाकीचे जे त्याच्यावर डिपेंड असणारे उद्योगधंदे आहेत ना ते सुद्धा आजूबाजूच्या परिसरात काय होतात तर सहजपणे स्थापन होतात ते त्याच्यामध्ये असलं बघायला मिळते. त्याच्यानंतर बघा केंद्रीकरण झालेल्या प्रदेशात प्राकृतिक आर्थिक इत्यादी घटकांचा प्रभाव राहत नाही. प्राकृतिक किंवा आर्थिक घटकांचा त्याच्यामध्ये काय राहत नाही ते प्रभाव राहत नाही. म्हणजे प्राकृतिक घटक जरी नसतील तरी सुद्धा त्या ठिकाणी जर का केंद्रीकरण होतं एखाद्या गोष्टीचं तर ते सहजपणे काय होतं तर आपल्याला उपलब्ध होतं. आणि हे जर का सहजपणे उपलब्ध होत असेल म्हणजे उदाहरणार्थ बघा आपल्याला सांगता येईल बघा की एखादी काय म्हणतो आपण
एखादी बघा आपल्याला काय करायचं मुंबईसारखा जर का भाग बघितला तर त्या मुंबईसारख्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की कॉटन काय म्हणू आपण कापड उद्योग मोठ्या प्रमाणात चालत होता. मग कापड उत्पादनाबरोबरच तिथं काय होतं, तिथं त्या कापडाच्या बरोबरच काय असतील अजून जे काय असतील म्हणजे कलर्स वेगवेगळे त्या कापडाला देणं, त्याच्या काय म्हणू आपण इंडस्ट्रीज असतील किंवा त्याच्यापासून आणखी दुसरे काय ड्रेस तयार करण्यासारखे छोटे मोठे उद्योगधंदे असतील, म्हणजे काय म्हणतो आपण टेलरिंग काम वगैरे असेल, हे सगळे काय झालं तर आजूबाजूच्या परिसरात सहज उपलब्ध झालं. म्हणजे तिथंच कापड तयार झालं, तिथंच त्याचे काय झाले तर मेजरमेंट घेतली गेली, ते त्याच्यापासून शर्ट्स वगैरे जे काय असेल ते सुद्धा तिथंच काय झालं तर तयार झालं. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे रंग कलर्स वगैरे देणं हे सुद्धा तिथंच काय झालं तर तयार झालेलं बघायला मिळते. म्हणजे त्याचं काय झालं तर केंद्रीकरण झालं थोडक्यात. ह्या गोष्टी काय येतात तर आपल्याला तिथं बघायला मिळतात. याच्यामध्ये आणखीन दिले या की एकमेकांना पूरक उद्योगधंदे स्थापन झालेले आढळतात. अशा पद्धतीने एकमेकांना पूरक झालेले उद्योगधंदे तिथे काय असतात आपल्याला स्थापन झालेले बघायला मिळतात. त्याचं उदाहरण आहे बघा की जगभरात ज्या राज्यात लोह पोलाद कारखाने सुरू करण्यात आले होते त्याच्याच आसपास कारखान्यांना पक्क्या मालावर आधारित असणारी भांडी तयार करणे, गाड्यांचे सुटे भाग निर्मिती करणे, गाड्यांचे सांगाडे निर्माण करणे हे सुद्धा सुरू झालं बघा. लोह पोलाद उद्योग जर का एक उद्योग विचारात घेतला तर तो अतिशय काय अवजड असा किंवा जड उद्योगधंदा आहे. म्हणजे या जड उद्योगधंद्याच्या ठिकाणीच काय केलं तर त्यांनी असे काय बाय प्रोडक्ट जे आहेत ते सुद्धा त्यांनी सुरू केले. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की व्हेकल्स तयार करणे किंवा त्याच्याकरता लागणारे जे काही बॉडी तयार करणे असू द्यात ती तिथं उपलब्ध झाली. त्याच्यानंतर जे काही भांडी वगैरे असतील ती सहज पद्धतीने काय झाली तर तिथं तयार म्हणजे त्याचे कारखाने सुद्धा त्याच परिसरामध्ये तयार झाले. कारण का तिथं काय झालं तर तिथं ते प्रोडक्शन जे काय आहे महत्त्वाचं मेन प्रोडक्शन तिथे काय झाले तर उपलब्ध झाले. आणि त्याच्यानंतर त्या प्रोडक्शनपासून लागणाऱ्या इतर ज्या काही गोष्टी आहेत तर त्याचं काय झालं तर त्या ठिकाणी केंद्रीकरण झालेलं आपल्याला बघायला मिळते. भांडी ही सगळ्यांनाच आपल्याला लागता येतं. लोखंडापासून बरीचशी भांडी काय होतात आपल्याला बघायला मिळते. अवजार वेगवेगळ्या प्रकारचे तिथूनच बघायला मिळता येतं. किंवा काय म्हणून आपण व्हेकल्स जे काय आहेत गाड्या वगैरे येतं त्याचे सुट्टे पार्ट्स वगैरे जे काय आहेत ते सुद्धा त्याच्यापासूनच निर्माण होतं. मग असे सुद्धा काही ज्या काही गोष्टी येतात त्याच ठिकाणी काही दिसतात का आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे काय झालेलं आहे तर ह्या जो काही तिथला असणारा उद्योगधंदा आहे किंवा सेकंड आपण बघतोय की दुय्यम जे काय उत्पादन येतं किंवा दुय्यम जे काय व्यवसाय येतं त्या व्यवसायांवर या सगळ्या गोष्टी काय करतात तर अशा पद्धतीने इफेक्ट करतात. त्याचा परिणाम त्या सगळ्या गोष्टींवर सहज पद्धतीने होतो. त्याच्यानंतर पुढचा आहे बघा की स्थानमुक्त उद्योग. स्थानमुक्त उद्योग आता हे इतर घटक बघितले. त्याच्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे स्थानमुक्त उद्योग. हा एक पॉईंट आहे बघा पुढचा. इतर घटक बघितले त्याच्यानंतर काय आहे स्थानमुक्त उद्योग. आता स्थानमुक्त उद्योग म्हणजे काय तर याच्यामध्ये बघा बरीचशी कौशल्य येतं. ती कौशल्य काय येतं परंपरेनं आपण काय करत असतो चालवलेलं असतं. त्याच्याकरता कुठल्याही प्रकारचं काय लागत नाही तर उद्योगधंदा लागत नाही किंवा परंपरेनुसार हे जे काय येतं ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं असतात किंवा आपले काय म्हणतो कौशल्य त्याच्यामध्ये काय असतं तर महत्त्वाचं असतं. मग याच्यामध्ये जर बघितलं तर बघा हे उद्योग संसाधने, उत्पादने, कौशल्य आणि ग्राहक यांच्यावर अवलंबून असतं. संसाधने, उत्पादने आणि ग्राहक हे तीन गोष्टी त्याच्यामध्ये काय येतं महत्त्वाचे येतं. संसाधनं पाहिजे तर उत्पादनं आणि ग्राहक हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या येतात. त्याच्यामध्ये बघा उद्योग पूर्ण स्थापित होण्याची शक्यता जास्त असते. हे उद्योग पूर्ण स्थापित होण्याची शक्यता हे कुठे जास्त असते तर ज्या ठिकाणी असंख्य ठिकाणी सहज उपलब्ध होतात. म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत बरेच घटक जे आहेत ते सहजपणे काय होतात तर स्थापन होतात. अशा ठिकाणी काय होतात सहज स्थापन होऊ शकतात. या उद्योगांना वाहतूक खर्चामध्ये झालेली घट ही फायदेशीर ठरते. बऱ्याच वेळा वाहतूक खर्चामध्ये होणारी जी काही घट आहे हे या उद्योगांसाठी काय असते तर फायदेशीर ठरते. तसे वाहतूक खर्चामध्ये होणारी घट ही बऱ्याच म्हणजे जवळपास बरेच असे उद्योगधंदे की त्याच्यासाठी काय असते तर फायदेशीर ठरलेली बघा मिळते. याच्यामध्ये बघा मोटर गाड्यांच्या वितरणाच्या सीमा वाढवून त्यांच्या नफ्यात वाढ होते. तसेच आंतरजालासारख्या अत्याधुनिक सुविधा, संदेशवहन यांमुळे या उद्योगांच्या स्थानिकीकरणावर कच्चा मालाचे ठिकाण व बाजारपेठ यांचाही परिणाम होत नसतो. बघा आता बघा टेक्नॉलॉजी म्हणजे फोन वगैरे जे आहेत त्या फोनच्या साहाय्याने सुद्धा काय करतो आपण म्हणजे आता एक गोष्ट तुमच्या पण लक्षात आली असेल बघा की जे काही नेटवर्क कनेक्टिव्हिटी वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत याच्यामुळे बघा आपण पूर्वी ऑफिसमध्ये जाऊन काय करत होतो जे काम करत होतो ते आज घरी बसून सुद्धा काय करतो हे सगळं काम करतोय. तुम्हीच जर का बघितलं तर तुम्ही आतापर्यंत काय करत होता फेस टू फेस कॉलेजमध्ये येऊन काय करत होता लेक्चर करत होता. आज ऑनलाईन पद्धतीने काय करायला लागते तुम्हाला ते लेक्चर सहज घरी आहे त्या ठिकाणीच काय होते आपल्याला उपलब्ध होते. म्हणजेच ते जे शिकणं आहे ते सुद्धा काय होतं या थ्रू सुद्धा काय होतं ते चालू होते. म्हणजे असे काय म्हणतो आपण काय प्रकार येतं की त्या प्रकारांच्या साह्याने सुद्धा आपण काय होतो तर कनेक्ट होऊ शकतोय ज्या त्या जागेवरूनच. म्हणजे त्याच्यासाठी ठराविक जागेचा काय करत नाही त्याच्यावर इफेक्ट होत नाही किंवा परिणाम होत नाही. उदाहरणार्थ म्हणून मी सांगतोय खरं तर हे पण ह्या गोष्टी आहेत. म्हणजे ह्या गोष्टींच्या मुळे काय झालं आपण एकमेकांच्या पुढे आलोय. आता जर का असा विचार करा की कुठल्याही प्रकारचं इंटरनेट कनेक्टिव्हिटी जर का नसते, मोबाईल जर का नसते तर
100% हे जे टीचिंग आहे हे टीचिंग मात्र काय झालं असतं, स्टॉप झालं असतं. कारण कुठल्याही प्रकारचं काय नसतं आपल्याकडं हे राहिला नसता, मोड राहिला नसता की त्या मोडच्या साह्यातून तुमच्यापर्यंत आम्हाला काय करता येतं, पोहोचता येतं. मग हे जर का आहे तर हे ह्या कनेक्टिव्हिटीमुळे काय झालं आपल्यासाठी पॉसिबल झालं. सेम सांगता येईल याच्यामध्ये की स्थानमुक्त उद्योग जे म्हणतो ते स्थानमुक्त उद्योग सुद्धा अशा प्रकारचे आहेत की त्याच्याकरता कुठल्याही प्रकारचं स्थान लागत नाही. ते कुठेही जाऊन काय करतो आपण सहजपणे म्हणजे चालू करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. मग याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे काय आहे की वाहतूक खर्च झालेली घट ही मगाशी सांगितली. संदेशवहन व उद्योगांच्या स्थानिकेवर कच्च्या मालाचा ठिकाण या बाजारपेठ यांचा काय होत नाही, परिणाम होत नाही. उदाहरणार्थ घड्याळ तयार करणे बघा इथे दिलेले किंवा हिरे तपासणे या उद्योगांची काही उदाहरणं याच्यामध्ये आहेत. या उद्योगांमध्ये पक्का माल किंवा कच्चा माल दोन्ही वजनाने हलका असतात, त्यांची सहज वाहतूक करता येते. पक्का माल आणि तयार झालेला पक्का माल आणि कच्चा माल हे दोन्ही सुद्धा काय असतात, तो वजनाने हलका असतात. आणि हिरे वगैरे जर का बघितले आपण तर त्याच्याकरता असं ठराविक स्थान लागतं का की त्या स्थानामध्ये जाऊनच ते हिऱ्यांची काय करावं लागते, म्हणजे त्याच्यावर प्रोसेस केली जाते किंवा प्रक्रिया केली जाते. तर नाही, ते हिरे आणल्यानंतर कुठेही त्याचं काय करू शकता तुम्ही, जिथं तुम्हाला जमेल ज्या जागेमध्ये तुम्हाला सेफ झोन असेल त्या सेफ झोनमध्ये जाऊन तुम्ही त्याच्यावर काय करू शकता, प्रोसेस करावी लागते. किंवा त्याच्याकरता वजनात म्हणजे आलेला मालसुद्धा काय नसतो, वजनानं जाड नसतो किंवा जाणारा मालसुद्धा वजनानं काय नसतो, अतिशय जास्त नसतो. त्याच्यामुळे ते सहज पद्धतीने आपल्याला हाताळता येतं, हाताळता येणं शक्य असतं. घड्याळ वगैरे असू द्यात हे सुद्धा काय करता येतं आपल्याला सहज पद्धतीने हाताळता येतं. कुठेही आपण काय करू शकतो, ते व्यवस्थितपणे चालू करू शकतो. तिथं कच्च्या मालाचा आणि पक्क्या मालाचा या असल्या गोष्टींचा काय होत नाही तर परिणाम त्याच्यावर दिसून येत नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असलेल्या बघायला मिळतात. या प्रकारातले बहुतेक उद्योग उत्पादन कमी प्रमाणात असते. आता आपल्याला पण माहिती आहे की या प्रकारातलं उत्पादन म्हणजे हिरे वगैरे जर का बघितलं आपण तर ते अतिशय काय असतं, कॉस्टली असलेलं बघायला मिळते. मग त्याचं उत्पादन किंवा त्याच्याबद्दल काय म्हणतो आपण, उत्पादन कमी प्रमाणात असलेलं सुद्धा आपल्याला बघायला मिळते. हिऱ्यांचं उत्पादन हे जर का बघितलं तर साधारणपणे आपल्याला बऱ्यापैकी काय दिसतं, कमीच असलेलं बघायला मिळते. जिकडं तिकडं असं हिऱ्यांचे कारखाने असं बघायला मिळत नाही. म्हणजे आपण म्हणतोय की काय ऊस कारखाने काय इकडे सगळीकडे बघायला मिळतात बाबा. पश्चिम भागात जर का आलो महाराष्ट्राच्या तर तिकडे काय आहेत, असे ऊस कारखाने बघायला मिळतात. मग कुठला तरी असा एरिया आहे का की त्या एरियामध्ये गेलं तर तिकडं सगळंच काय ते हिऱ्याचे कारखाने येतात, असं बघायला मिळत नाही. कारण मुळात उत्पादन सुद्धा कमी आहे आणि हे उत्पादन जे आहे ते वजनाला अगदी हलका असतं. ते कुठेही काय करू शकतं आपण, नेऊन तिथे प्रोसेस करू शकतो. ते त्याच्यामध्ये असलेलं बघायला मिळते. बघा आता इथं पुढं त्यांचे मूल्य अधिक असते. मी मगाशीच सांगितलं की मूल्य साहजिक आहे. हिरं जर का बघितलं तर त्याची किंमत काय दिसते आपल्याला, जास्तच दिसते. ते कुठेही काय 1-2 रुपयामध्ये मिळत नाही, त्याची किंमत जास्त असते. उदाहरणार्थ बघा बऱ्याच गोष्टी अशा आहेत म्हणजे त्याची किंमतसुद्धा जास्त असते इथं दिलेली आहे. त्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, इथे एक पॉईंट दिलेलं आहे बघा की तिसरे उदाहरण मुक्त, ते काय पॉईंट नाही म्हणजे त्याचा काय पॉईंट नाही तो ठीक आहे चला. पण हे सगळ्या गोष्टी काय येतात त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे सगळं त्याच्यामध्ये महत्त्वाचं ठरतं आणि अशा पद्धतीने काय चालतं तर हे सगळ्या गोष्टी चालत असलेल्या बघायला मिळतात. आता याच्यामध्ये बघा एक खालच्या लाईनला औद्योगिक प्रदेश म्हणून एक पॉईंट दिलेला आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा की औद्योगिक वितरण असमान असते. त्याचे कारण म्हणजे औद्योगिक स्थानावर परिणाम करणारे घटक सर्वसाधारण काय नसतात तर समान नसतात. आता औद्योगिक प्रदेश जर बघितलं, हा पुढचा पॉईंट आहे बघा की औद्योगिक प्रदेश स्थानमुक्त उद्योग बघितलं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे औद्योगिक उद्योग. आता हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा की औद्योगिक प्रदेश किंवा औद्योगिक उद्योग बघताना प्रदेश आपण म्हणूया त्याला. औद्योगिक प्रदेश नाव इथं उद्योग लिहिलं मी, पण प्रदेश आहे बघा की औद्योगिक प्रदेश बघत असताना याच्यामधल्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ज्याचं वितरण असमान असतं. तर औद्योगिक वितरण सगळ्या ठिकाणी एकसारख्या प्रकारचं बघायला मिळत नाही. प्रत्येक ठिकाणी काय दिसतं त्याच्यामध्ये असमानता दिसते. असमानतेच्या पाठीमागे बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी येतात. म्हणजे तिथे काय राजकीय असतील, काय प्रादेशिक असतील, काय म्हणून आपण तिथं बाकीच्या काही असे फॅक्टर्स असतील की ते त्याच्यावर काय असतात, इफेक्टफुल असतात किंवा ते तिथं आपल्याला बघायला मिळतात. मुळात जर का बघितलं तर खनिज संपत्ती किंवा सर्व प्रकारची साधन संपत्ती एकसारख्या प्रकारची सगळ्या ठिकाणी आपल्याला काय होत नाही तर बघायला मिळत नाही किंवा अवेलेबल नाही आहे. आता जर का सगळ्या ठिकाणी ही जर का खनिज संपत्ती एकसारख्या प्रकारची नाही आहे, सर्व साधनं जर का एकसारख्या प्रकारची आपल्याला बघायला मिळत नसतील तर साहजिक आहे की त्या ठिकाणी सुद्धा औद्योगिक प्रदेश हे सुद्धा काय दिसतात आपल्याला एकसारख्या प्रकारचे बघायला मिळणार नाही. त्याच्यामध्ये सुद्धा काय दिसतं आपल्याला कमी जास्तपणा बघायला मिळतो. मग हे त्याच्यामधला हा एक पॉईंट आहे बघा. उद्योगांच्या स्थानावर परिणाम करणारे घटक हे सर्वत्र समान नसतात. मी मगाशी सांगितलं की सर्वत्र उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक हे सगळीकडे एकसारख्या प्रकारचे बघायला मिळतीलच असं नसतं. त्याच्यावर इफेक्टफुल करणारे बाकीचे मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे घटक आहेत. काय प्राकृतिक, राजकीय, नैसर्गिक असे बरेचसे पॉईंट त्याच्यामध्ये आहेत आणि ते कोणकोणते येतं ते पण त्याच्यामध्ये आपण बघितलं. आता याच्यामध्ये बघा आधी दिलेल्या अनुकूल घटकांमध्ये उद्योगांच्या विशिष्ट ठिकाणी केंद्रित होतात. उद्योगांच्या केंद्रित झालेले क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते. बघा विशिष्ट क्षेत्र सुद्धा काय दिसतं त्याच्यामध्ये आपल्याला
प्रसिद्ध झालेलं बघायला मिळतं आणि त्याला काय म्हटलं जातं तर औद्योगिक क्षेत्र म्हणून आपण त्याला म्हणतो किंवा ठराविक एखादा जर का चाकणसारखा भाग असेल तर तो काय म्हणतो आपण औद्योगिक प्रदेश आहे किंवा औद्योगिक क्षेत्र आहे, कारण ते त्याच्यासाठीच काय दिसतं आपल्याला वाढलेलं बघायला मिळतं किंवा त्या ठिकाणी वेगवेगळे कारखाने असलेले बघायला मिळत आहेत, इंडस्ट्रियल झोन त्या ठिकाणी एकत्रित आलेलं बघायला मिळतोय, त्याच्यामुळे याला काय म्हटलं जातं तर केंद्रीकरण झालेलं किंवा औद्योगिक प्रदेश अशांना म्हटलं जातं. बघा याच्यामध्ये दिलेलं आहे बघा की मागे एक नकाशा दिलेला आहे, त्या नकाशावरून इथं काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते क्वेश्चन्सचे आन्सर बघा तुम्हाला मिळत आहेत का की कोणत्या गोलार्धात उद्योगाचे केंद्रीकरण अधिक आहे. मागचा जर का तुम्ही नकाशा बघितला तर सहज तुमच्या लक्षात येईल बघा की उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असा त्याचा काय केलेला आहे पार्ट केलेला आहे. आणि जर उत्तर आणि दक्षिण गोलार्ध जर का पार्ट केला विषुववृत्ताच्या वरचा भाग जर का बघितला उत्तरेकडचा 0 अंशाच्या वरचा तर तो कुठला आहे उत्तर गोलार्ध आणि 0 अंशाच्या दक्षिणेकडचा बघितला तर तो कुठला आहे दक्षिण गोलार्ध. मग या दोन्ही गोलार्धामध्ये सगळ्यात जास्त उद्योगधंदे कुठं दिसत आहेत तर ते कुठं ऑब्व्हियसली उत्तर गोलार्धामध्ये दिसत आहेत. बऱ्यापैकी आपल्याला दिसतंय की जमिनीचा भाग जास्त आहे किंवा आपण म्हणू की नैसर्गिक साधन संपत्ती या उत्तर गोलार्धामध्ये काय दिसते आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात दिसते, त्यामुळे काय दिसते तर उद्योगधंद्यांचा विकास सुद्धा या प्रदेशामध्ये जास्त असलेला बघायला मिळतोय. त्याच्यानंतर पुढे बघा की उत्तर अमेरिकेच्या कोणत्या भागात मुख्यतः औद्योगिक प्रदेशाचा विकास झाला आहे. आता उत्तर अमेरिकेचा जर का भाग बघितला आपण तर ते उत्तर अमेरिकेचा जो आहे त्याच्या शेजारी जर का आपण बघितला उत्तर अमेरिकेचा पूर्व भाग जर का बघितला तर ते पूर्व भागामध्ये काय दिसतं तर याचा विकास चांगल्या प्रकारे दिसतोय. आता त्याच्यामध्ये बघा नाव दिलेलं आहे याच्यामध्ये द इंग्लंड किंवा काय म्हणू द न्यू इंग्लंड किंवा न्यूयॉर्क किंवा मध्य अटलांटिक प्रदेश जे दिलेले आहेत हे जर का बघितले तर किंवा दक्षिण कॅनडा जर का बघितला तर हा भाग जर का बघितला उत्तर अमेरिकेचा तर या ठिकाणी काय दिसते तर उद्योगधंद्यांचा चांगला मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपल्याला बघायला मिळतोय. पुढे दिलेले बघा की युरोपात कोणत्या भागात उद्योगांचे केंद्रीकरण झाले. आता युरोपात जर का आपण बघितलं तर युरोप खंड हा पूर्णपणे जर का बघितला तर छोट्या छोट्या देशांचा असलेला बघायला मिळतोय. मग या देशामध्ये जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन हे सगळे जे काही देश आहेत ह्या देशांमध्ये काय दिसतोय तर याचा विकास झालेला बघायला मिळतोय. ऑस्ट्रिया या सगळ्या गोष्टींचा विकास झालेला बघायला मिळतोय. का बघायला मिळतोय तर तिथं खनिज संपत्ती जी म्हणतो आपण म्हणजेच युरोपामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की एक म्हणजे लोह पोलाद आणि दुसरं म्हणजे दगडी कोळसा याचं उत्पन्न सगळ्यात सुरुवातीला कुठं झालं तर ते या युरोपमध्ये झालेलं बघायला मिळते. आणि या युरोप खंडामध्ये या उत्पादनांमुळे इथं असणारे जे काही उद्योगधंदे आहेत त्यांची वाढ झालेली बघायला मिळते. मग त्या ठिकाणी वेगवेगळे उद्योगधंदे सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात काय दिसतात आपल्याला स्थापन झालेले बघायला मिळाले. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा की आफ्रिका खंडातील किनारील भाग वगळता इतर प्रदेशात औद्योगिक विकास कमी का आढळतो. आता आफ्रिका खंडाचा विकास किंवा कमी प्रमाणात झाल्याच्या पाठीमागचं आहे की आफ्रिका खंडाचं जर का आपण बघितलं तर प्राकृतिक रचनाच त्या प्रकारची आहे की त्या प्राकृतिक रचनेमुळं आफ्रिका खंडाच्या इतर भागामध्ये काय दिसत नाही त्याचा विकास झालेला बघायला मिळत नाही. एक म्हणजे वाळवंटी भाग आपल्याला पण माहिती आहे की वाळवंटामध्ये मुळातच काय होत नाही कुठल्याही प्रकारचा काय होत नाही विकास बघायला मिळत नाही किंवा वाळवंटी भागात या सगळ्या यंत्रसामुग्री चालवणे किंवा कच्चा माल आणणे ह्या सगळ्या गोष्टी काय होतात इम्पॉसिबल अशा प्रकारच्या बघायला मिळतात, त्याच्यामुळे तिथं दिसत नाही. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागाच्या नंतर आपण जसं काही खाली येऊ दक्षिणेकडे येऊ हा भाग पूर्णपणे कसा दिसतो तर ओबर दिसतो. एक प्रकारचं काय नाही सकलपणा त्याच्यामध्ये बघायला मिळत नाही. आणि जर एक सारख्या प्रकारचा सकलपणा जर का तिथं नसेल जंगल असेल नदी नाले असतील किंवा बाकीचे जे का असं काही वाळवंट वगैरे प्रदेश असेल तर अशाही प्रदेशामध्ये काय होत नाही तर अशा प्रकारचे इंडस्ट्रीज काय करता येत नाहीत आपल्याला सहजपणे स्थापन करत नाहीत. एक त्याच्या पुढची जाऊन एक गोष्ट सांगतो बघा की ऑस्ट्रेलिया खंड हे अशा प्रकारचे आहे की मी मागं वाचलेलं होतं की ऑस्ट्रेलिया खंडाच्या मिडल पार्टमध्ये एकही पक्क्या स्वरूपाचे काय नाही आहे तर सडक नाही आहे किंवा पक्क्या स्वरूपाचा रस्ता नसलेला बघायला मिळतोय. मग असा भाग जर का असेल तर मुळातच आपल्याला माहिती आहे की वाहतूक वगैरे हे सगळी तर त्याच्याकरता काय असतात तर महत्त्वाचे असतात. पाणी वगैरे वीज वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. आणि जर का असा दुर्गम जर का भाग असेल की त्या भागामध्ये या सगळ्या गोष्टींचा काय दिसतो तर अभाव दिसतो. साहजिक आहे की जर अशा गोष्टींचा त्या ठिकाणी अभाव दिसतोय तर त्या ठिकाणी सुद्धा काय होणार नाही कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री किंवा कुठल्याही प्रकारचा उद्योगधंदा काय होणार नाही विकसित होऊ शकणार नाही. हा एक त्याच्यामध्ये काय आहे तर पुढचा पॉईंट असलेला बघायला मिळतो. म्हणजे हे काय पॉईंट येते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा पुढं भारतातील कोणत्या प्रदेशात उद्योगांचे केंद्रीकरण जास्त झाले दिसते. आता भारत जर का बघितलं तुम्हाला माहिती आहे की इंडियाचा जर का बघितला तर आपण उत्तर भाग जर का बघितला तर त्या उत्तर भागामध्ये काय दिसतं तर याचा विकास झालेला बघायला मिळते. मग त्याचा उत्तर पूर्व साईड जर का बघितली तर त्या ठिकाणी आता उत्तर पूर्व साईड म्हणजे तिथं छोटा नागपूरचं पठार वगैरे असं लिहिलेलं आहे. आता छोट्या नागपूरच्या पठारामध्ये किंवा इथं काय दिलेलं आहे बंगळुरू वगैरे हे दिलेले आहे. इथं जर का बघितलं तर मुळात महत्त्वाचे जे काही खनिजे आहेत म्हणजे त्या खनिजांमध्ये दगडी कोळसा बघा आपल्याला बघायला मिळतोय. आणि सेकंड सांगता येईल की लोह पोलाद. उद्योगधंदा म्हटलं की मोठ्या उद्योगधंद्यांसाठी किंवा उद्योगधंद्यांसाठी एकूणच आपल्याला माहिती आहे की काय म्हणतो आपण दगडी कोळसा जे पॉवर रिसोर्सेस आहेत ते त्याच्यामध्ये महत्त्वाचे असतात. आणि दुसरं सांगता येईल आपल्याला ते म्हणजे काय तर दगडी कोळशाच्या बरोबरच लोह पोलाद, कारण त्याच्यापासूनच काय मिळत असते तर सगळ्या गोष्टींची निर्मिती होते. म्हणजे यंत्रसामग्री म्हणा किंवा ते एकूणच सगळा जे स्ट्रक्चर आहे ते तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काय लागतं तर स्टील लोखंड हे काय करत असतं त्याच्याकरता गरजेचं असतं. आणि या सगळ्या गोष्टी काय मिळतात तर ते आपल्या छोट्या नागपूरच्या पठारावर वगैरे जर का बघितलं तर तिथंच काय दिसतं आपल्याला हे सगळ्या प्रकारचे काय येतात तर उद्योगधंदे स्थापन झालेले बघायला मिळत आहेत किंवा त्याची खाणी तिथं असलेलं बघायला मिळते. त्याचा आन्सर ते असलेलं बघायला मिळते. पुढे बघा
की औद्योगिक प्रदेशांचे केंद्रीकरण किनारील भागात आढळण्याची कारणं कोणती असावीत. आता औद्योगिक प्रदेशांचे केंद्रीकरण किनारील भागात असण्यापाठीमागचं एक महत्त्वाचं आहे की अवजड उद्योग बऱ्यापैकी काय दिसतात या उद्योगधंद्यांमध्ये असलेले बघायला मिळत आहे. केंद्रीकरण काय येतं. आता याच्यामध्ये बघा औद्योगिक प्रदेशामध्ये काय दिसतं तर जे काही जहाजांच्या मार्फत होणारे ट्रान्सपोर्ट वगैरे जे असेल त्याच्यावरचा कॉस्ट जे असेल ते काय दिसतं आपल्याला कमी दिसतं. मुळात अवजड उद्योग जे येतं त्या अवजड उद्योगाला वाहतूक खर्च काय दिसतो आपल्याला जास्त असलेला बघायला मिळतोय. आणि मग वाहतूक खर्च जर काही जास्त असेल तर असा खर्च काय होत नाही आपल्यासाठी म्हणजे उद्योगधंद्याचा ह्याच्यासाठी काय असतो तर हानिकारक असलेला बघायला मिळतोय. मग तेच त्या ठिकाणी जर का वाहतुकीचा पर्याय म्हणून जर का तो वॉटर ट्रान्सपोर्ट जर का त्या ठिकाणी अवेलेबल असेल तर अशा वाहतूक ट्रान्सपोर्टेशनच्या मार्फत त्याच्यावरचा कॉस्ट काय दिसते आपल्याला लेस झालेली बघायला मिळते. त्याच्यामुळं ते त्याच्यामध्ये बघायला मिळते. आणि बऱ्यापैकी देशांना समुद्रकिनारा काय दिसतो आपल्याला चांगल्या प्रकारचा लाभलेला दिसतोय की समुद्रमार्गे वाहतूक काय होते सोयीस्करपणे जड वाहतूक काय करता येते आपल्याला सोयीस्करपणे तिथून करता येते. त्याच्यामुळे हे काय त्याच्यामध्ये सांगता येईल. 7वा पुढचा पॉईंट आहे बघा की उद्योगांच्या अक्षवृत्तीय वितरणावर निष्कर्षात्मक परिच्छेद लिहा. आता उद्योगांच्या म्हणजे काय त्याच्यामध्ये दिलेलं आहे की अक्षवृत्तीय वितरणावर अक्षवृत्तापासून कुठं उद्योगधंदे जास्त झालेले आहेत कुठं कमी झालेले आहेत तर ते सुद्धा आपल्याला सांगता येईल की उत्तर गोलार्धामध्ये जर का बघितलं तर तिथे जमिनीचा भाग काय दिसतो आपल्याला जास्त दिसतो. हा कॉमन फॅक्टर आहे बघा की उत्तर गोलार्धामध्ये जमिनीचा भाग जास्त दिसतोय. साहजिक आहे जमिनीचा भाग जास्त आहे. शेती मोठ्या प्रमाणात होणार आहे. शेती होणार आहे तर त्या ठिकाणी कारखाने मोठ्या प्रमाणात येणार आहेत. दक्षिण गोलार्धामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात काय नाही आहे जमिनीचा भाग नाही आहे. तिथं समुद्राचा भाग जास्त आहे. समुद्रावर अवलंबून असणाऱ्या जे काही गोष्टी आहेत त्या तिथं होतात पण त्याचं प्रमाण काय दिसतं आपल्याला कमी दिसतं. म्हणजे शेती क्षेत्राशी रिलेटेड असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा उद्योगधंद्यामध्ये काय दिसतो आपल्याला जास्त हात दिसतोय. आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा काय दिसतो त्याच्यामध्ये कमी असलेला बघायला मिळतोय. म्हणजे जे म्हणतो आपण की जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियलमध्ये सगळ्यात जास्त रॉ मटेरियल कुठून मिळतं तर ते कृषी उत्पादन किंवा खाणकाम या दोन गोष्टींपासून काय होतं तर मिळत असलेलं बघायला मिळते. आणि मग बाकीच्या गोष्टी राहतात. त्याच्यामुळं ते सांगता येईल आपल्याला की उद्योगधंद्यांच्या अक्षवृत्तीय वितरणावर निष्कर्षात्मक परिच्छेद ह्या त्या गोष्टी काय आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतील. आता याच्यामध्ये बघा पुढचा जो पॉईंट आहे की जगातील प्रमुख औद्योगिक क्षेत्रे. पुढचा आणखीन एक पॉईंट आहे की जगातील प्रमुख औद्योगिक क्षेत्रे. आता याच्यामध्ये बघा जगातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र बघत असताना याच्यामध्ये काही त्याची वैशिष्ट्य दिलेली आहेत. पहिल्यांदा तर जगातील प्रमुख जे काही औद्योगिक क्षेत्र आहेत त्यांचे काही वैशिष्ट्य दिलेली आहेत ती बघूयात आणि नंतर जगातील औद्योगिक क्षेत्र आपण बघूयात. याच्यामध्ये दिलेलं बघा की विविध उद्योगांचे एकत्रीकरण हा पहिला पॉईंट दिलेला आहे की ज्या ठिकाणी विविध उद्योग एकत्रित आलेले बघायला मिळत आहेत तीच क्षेत्र काय झालेले आहेत आज जगामध्ये प्रमुख झालेले बघायला मिळत आहेत. दुसरा बघा दाट लोकवस्ती मोठ्या प्रमाणात कामगारांचा पुरवठा. आता दाट लोकवस्ती का म्हणून गरजेचं असते तर मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्ती जिथं असेल तिथून काय होते तर कामगारांचा पुरवठा काय होतो लेबर जे असतील ते लेबर सहज पद्धतीने काय होतात आपल्याला मिळवले जातात किंवा मिळत येतात. कार्यशील लोकसंख्येतील अनेकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी. आता कार्यशील म्हणजे जे काय म्हणतो आपण जे कार्यशील वर्ग आहे त्या कार्यशील वर्गाला मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी या ठिकाणी काय होतात तर उपलब्ध होतात. ज्या ठिकाणी काय दिसते आपल्याला औद्योगिक क्षेत्र बघायला मिळते ते जगातील प्रमुख. त्याच्यामध्ये अजून एक आहे पुढं की मोठ्या प्रमाणात बँकिंग आणि ऋण सुविधा. आता मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा हा तर त्याच्यामध्ये गरजेचाच असतो. ज्या ठिकाणी काय म्हणतो आपण वित्त पुरवठा होऊ शकत नाही अशा ठिकाणी काय करत नाही तर उद्योगधंद्यांचा विकास होऊ शकत नाही. पण ज्या ठिकाणी वित्त पुरवठा मोठ्या प्रमाणात सहज पद्धतीने उपलब्ध होतो सहज गतीने अशा ठिकाणी मात्र उद्योगधंद्यांचा काय होतं तर चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो. म्हणजे हा जो पॉईंट आहे जगातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र याच्यामधले काही औद्योगिक क्षेत्रांचे प्रमुख काही वैशिष्ट्य त्याच्यामध्ये दिलेले आहेत की कोणकोणती वैशिष्ट्य येतं. मग त्याच्यामध्ये लेबर असतील तर लेबर कुठं असतात त्याच्यामध्ये नंतर काय वित्त पुरवठा त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे का. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं उद्योगधंद्यांचे एकत्रीकरण त्या ठिकाणी होतं का. त्याच्यानंतर दाट लोकवस्ती मग असे सांगितल्याप्रमाणे. त्याच्यानंतर वाहतूक आणि दळणवळणाच्या मोठ्या सोयी हे त्याच्यामधलं महत्त्वाचं आहे. आणि पुढचं येते म्हणजे संदेशवहनाच्या उत्तम सोयी. आता दळणवळण हे सुद्धा त्याच्यामध्ये काय असतं तर महत्त्वाचं असतं. दळणवळणाच्या जर का सोयी सुविधा असतील तर तिथं काय होऊ शकतं उद्योगधंद्यांचा चांगला विकास होऊ शकतो. दळणवळणाच्या सोयी सुविधा जर का तेवढ्या मोठ्या प्रमाणात किंवा चांगल्या प्रमाणात नसतील तर मात्र काय होत नाही तर त्या ठिकाणी उद्योगधंद्यांचा विकास होऊ शकत नाही. म्हणजे हे त्याचे काय काही वैशिष्ट्य दिलेली की या वैशिष्ट्यानुसार काय चालत असतं तर जगातला संपूर्ण व्यापार चालेला बघायला मिळतो. म्हणजे अशा पद्धतीनं एकूणच काय आहे तर हे सगळं पॉईंट जे येतं ते त्याच्यामध्ये दिलेले येतं. आता याच्यामधला जो काय दिलेला आहे जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेशाचा जो काय मॅप आहे आणि पुढचा पार्ट आहे तो आपल्याला बघायचा आहे.
पण या मॅपमधला जर का आपण नीट मॅप तुमच्या पुढं जर का तुम्ही घेतला तर त्या मॅपवर तुमच्या लक्षात येईल बघा, पेज नंबर जर बघितलं तर 48 आहे. आणि त्या 48 पेज नंबरवर जर बघितलं तर साधारणपणे अमेरिकेच्या इकडून सुरुवात करा. तुमच्या पण लक्षात येईल बघा की विषुववृत्त अगोदर पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा विषुववृत्त बघून घ्या. मी मगाशी सांगितले की उत्तर गोलार्धामध्ये काय दिसते, औद्योगिक क्षेत्र जास्त दिसते. उत्तर गोलार्धामध्ये औद्योगिक क्षेत्र जास्त आहे का, सहज तुमच्या लक्षात येईल बघा की विषुववृत्त रेड लाईन दिसते, रेड लाईनच्या वर काय दिसतं, तर सगळे औद्योगिक क्षेत्र आपल्याला बघायला मिळत येतं. आता याच्यामध्ये बघा उत्तर अमेरिका दिसते, उत्तर अमेरिकेमधला इथं दिसते न्यूयॉर्क वगैरे जे काय आहे तो प्रदेश त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्यानंतर इकडचा न्यू इंग्लंड क्षेत्र जे दिलेले आहे, पश्चिम प्रदेश दिलेले आहेत, हे काय दिसतात आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळते. पंचमहासरोवरांच्या साईडचा असणारा जो काय भाग आहे त्याच्यामध्ये काय दिसतं येतं, तर चांगल्या प्रकारचे उद्योगधंद्यांचा विकास आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्यानंतर दक्षिण बाजूला दक्षिण अमेरिकेत जर का बघितलं तर दक्षिण अमेरिकेमधला उत्तर भाग आहे व्हेनेझुएलाचा. व्हेनेझुएला जर का बघितलं तर पेट्रोलियम पदार्थांच्या खाणी तिथं काय येतं तर जास्त येतं. म्हणजे व्हेनेझुएलामध्ये काय म्हणतो नैसर्गिक तेल जे काय म्हणतो आपण पेट्रोलियम, त्याचं काय दिसतं तिथं उत्पादन दिसते. त्याच्यामुळे तिथे एक तो काय दिसतं औद्योगिक प्रदेश विकसित झालेला बघायला मिळतोय. नंतर पूर्व ब्राझीलमधला काय पार्ट आहे, दक्षिण ब्राझीलचा आहे, अर्जेंटिना आहे, हे प्रदेश काय दिसतं तर त्याच्यामध्ये असलेले बघायला मिळतं. म्हणजे ह्या प्रदेशात सुद्धा काय दिसतोय तर त्याचा विकास दिसतोय. आता याच्यामध्ये जर का बघितलं दक्षिण अमेरिका जे आहे किंवा उत्तर अमेरिका आहे त्या दोन्हींच्या पूर्व भागाला काय दिसतंय आपल्याला जास्त विकास दिसतोय आणि पश्चिम भागाला थोडासा काय काय दिसतोय आपल्याला औद्योगिक क्षेत्र कमी दिसत आहे. आता पूर्व भागाला औद्योगिक क्षेत्र जास्त असण्यापाठीमागचं कारण काय आहे आणि पश्चिम भागाला कमी काय आहे, तर पश्चिम भागाला पूर्णपणे काय दिसतं तर त्या ठिकाणी अँडीज आणि रॉकी जे काय आहे तर पर्वत येतं, जे काय आपल्याला माहिती येतं की त्या पर्वतीय क्षेत्रामध्ये व्यवस्थित म्हणजे पर्वतीय क्षेत्र असतील तर प्रदेश काय नसतो तर एकसारख्या प्रकारचा बघायला मिळणार नाही किंवा नसणार आहे. त्याच्यामुळे इकडे काय दिसतं तर औद्योगिक क्षेत्रांचा विकास जास्त दिसतोय. त्याच्यानंतर बघा इकडे पुढे येऊ द्या की आफ्रिकेमध्ये ते दिसतच नाही. आफ्रिकेच्या अगदी वरच्या बाजूलाच काय दिसते तर हे सगळं दिसते. मग असे सांगितलं की आफ्रिका खंड जर का बघितला तर तो वाळवंटी आणि ओबडधोबड स्वरूपाचा त्याचं स्ट्रक्चर असलेलं फिजिकल स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळते. प्राकृतिक रचना त्याची काय आहे व्यवस्थित नसलेली बघायला मिळते. त्याच्यामुळे सुद्धा काय होत नाही तर सपाट प्रदेश नाही आहे किंवा त्याच्यामध्ये शेतीचा ॲग्रिकल्चर लँड पण काय दिसते आपल्याला, म्हणजे काय फर्स्ट प्रोडक्ट असतील त्याची क्वालिटी सुद्धा काय दिसते आपल्याला कमी दिसते किंवा ते तेवढ्या प्रमाणात मिळत नाही. त्याच्यामुळे हे त्याच्यामध्ये सांगता येईल. त्याच्यानंतर उत्तर जो काही युरोप आहे, युरोपमध्ये जर का बघितलं आपण युरोप किंवा युरेशिया हा पार्ट त्याच्यामध्ये असलेला बघतोय. युरोप आणि युरेशियाचा मग असेच सांगितलं की युरोपचा जो काय भाग आहे त्या युरोपच्या भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दगडी कोळसा आणि दुसरं म्हणजे काय तर लोह पोलाद, ह्या दोन्हींची उत्पादनं जास्त मोठ्या प्रमाणात घेतली गेली सुरुवातीला. आणि त्या सुरुवातीला मिळालेल्या उत्पादनांच्या मुळे काय झालं तर हा युरोपचा पूर्णपणे प्रदेश आहे तो काय झाला तर चांगल्या प्रकारे काय झाला तर औद्योगिक क्षेत्रामध्ये आलेला बघायला मिळतो. आणि मग त्याच्यानंतर बाय प्रोडक्ट जे काय येतं किंवा जे दुसरे उत्पादन येतं ते सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात आलेले बघायला मिळाले, ते त्याच्यामध्ये सांगता येईल. त्याच्यानंतर पुढे बघा रशियाचा भाग दिसतोय आपल्याला की वर आशिया खंडातला वरचा भाग असणारा येतो रशियाचा भाग दिसतोय बघा की 60 अंशाच्या उत्तरेच्या वरचा जो भाग आहे तो एक त्याच्यामध्ये दिसतोय की रशियाच्या या काय नाव दिले सायबेरियन जो काय प्रदेश आहे त्या सायबेरियन प्रदेशामध्ये सुद्धा काय दिसतं तर दगडी कोळशाची आणि लोह पोलादाची काय दिसतात आपल्याला तिथे खाणी असलेल्या बघायला मिळतात. त्याच्यामुळे हा एक प्रदेश काय झाला तर चांगल्या प्रकारे विकसित झाला. त्याचबरोबर सांगता येईल की सायबेरियाच्या याच प्रदेशामध्ये जे कृषी उत्पादन येते त्यांचा सुद्धा मोठा वाटा या ठिकाणी असलेला बघायला मिळतो की त्याच्यामुळं या प्रदेशामध्ये याचा विकास दिसतोय आपल्याला. त्याच्यानंतर ना आशियाच्या खालच्या बाजूला गेलं तर भारताचा काय भाग दिसतोय किंवा इकडे दिसते भारताच्या बरोबर मध्य पूर्व प्रदेश काय त्याच्यामध्ये दिसता येतं तो एक त्याच्यामध्ये दिसतोय. त्याच्यानंतर इकडं बघा जो चीन आहे त्या चीनचा पण पूर्वेकडचा भाग दिसतो बघा की ज्याला बीजिंग म्हटलंय. यांगत्से नदीचे यांगत्से शांघायचं काही प्रदेश आहेत, कोरिया वगैरे दिसतोय, मांचुरिया दिसतंय किंवा काय म्हणून आपण जपान दिसतंय. हे जे छोटी छोटी भाग आहेत इथं सुद्धा काय दिसतोय तर यांचा विकास झालेला बघायला मिळतो. म्हणजे हे सगळे प्रदेश त्याच्यामध्ये दिसत आहेत. आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा भाग दिसतोय बघा की ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागामध्ये काय दिसतंय तर ऑस्ट्रेलियाच्या उद्योगधंद्यांचा विकास दिसतोय. दक्षिण किनारपट्टीवर त्याचा काय दिसतो तो विकास दिसतोय. म्हणजे त्याच्यामध्ये सिडनी असू द्यात किंवा काय म्हणून पर्थ वगैरे जे असू द्यात, मेलबर्न असू द्यात, हे सगळे प्रदेश काय येतात त्याच्यामध्ये असलेले बघायला मिळता येतं की या प्रदेशामध्ये काय दिसते तर ह्या सगळ्यांचे काय दिसतो तर विकास झालेला बघायला मिळतो. ऑस्ट्रेलियाचं पण सेम सांगता येईल की ऑस्ट्रेलियाचा मिडल पार्ट जर का बघितला किंवा उत्तरेकडून मिडल पार्ट आहे असा का पूर्णपणे कसा आहे तो वाळवंटी प्रदेश असलेला बघायला मिळतो. त्याच्यामुळं याही ठिकाणी काय नाही आहे औद्योगिक प्रदेशाचा विकास जर का बघितला तर तो काय दिसतो आपल्याला कमी प्रमाणात असलेला बघायला मिळतो. ठीक आहे, आता पुढचा असणारा जो काय पार्ट आहे आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू.